महाड बिरवाडी परिसरात अवकाळी पावसाचा हाहाकार. खैराट, सेलटोली, खरवली, जिते, टेमघर गावात अनेक घरावरचे छप्पर गेले उडून. अवकाळी पावसामुळे आंबा वीट व्यावसायिकांना मोठा फटका. प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून गोरगरीब शेतकऱ्यांना आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, नागरिकांची मागणी. दक्षिण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याला मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं झोडपून काढलं. बिरवाडी, वरंद, खैराट, खरवली, जिते आणि टेमघर या गावात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. या वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यात सायंकाळी 5 वाजता अचानक वातावरण बदललं. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. वीट व्यावसायिक संकटात आलाय. उन्हाळ्यात वीटभट्ट्यांचं काम जोरात सुरू असतं. अशातच अचानक आलेल्या पावसानं कच्च्या विटा, तयार माल आणि इंधन भिजलं. अनेक भट्ट्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेवर परिणाम झालाय. बिरवाडी विभागात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत. विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. काही गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. तर सर्वाधिक फटका हा खैराट, खरवली, जिते, टेमघर आणि बिरवाडी या गावांना बसलाय. घरांचे पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. खरवली इथं घरावरील संपूर्ण शेड पत्त्यासारखं उडून पडल्यानं त्याखाली एक 2 व्हीलर दबली गेली. तर खैराट गावात जवळपास 8 ते 9 घरांवरील पत्रे उडून गेलेत. झाडे रस्त्यावर उलमडून पडलेत. तसेच विद्युत प्रवाहाची मुख्य लाईन रस्त्यावर पडल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनानं लवकरात लवकर सदर घरांचा पंचनामा करून गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होते. तसेच आंबा, काजू, आता तोंडाशी आलेला घास देखील आता शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावून अवकाळी पावसाने घेतलाय. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. वारं तर एवढं नुकसान नाही झालं. आम्ही प्लॅनिंग केलेलं जायचं फिरायचं, नशीब नाही गेलो आम्ही फिरायला.